सरकारनं दिलेली आश्वासनं समाधानकारक असल्यानं उपोषण मागे. सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट. देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता उपोषण सोडलं. हिंसाचार होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचं वांगचुक यांचं आवाहन. जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंचं ट्विट. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. दिपकेंची माहिती. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची सोशल मीडियावर पोस्ट. वांगचुक यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या पुन्हा सुरू करावी, लवकर प्रकृतीत सुधारणा करावी, पंतप्रधान मोदींनी केली सोशल मीडियावर पोस्ट. पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करणार. आज कॅबिनेट बैठकीत कायद्याच्या मसुद्यावर चर्चा करणार आणि पुढील आठवड्यात विधेयक संसदेत मांडणार असल्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा. जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी अटकेत. सर्व आरोपी तुरुंगात. पेपरफुटीचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. अनेक विध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा पलटवार. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, राहुल गांधींची मागणी. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडू. राजीनामा, माफी आणि खोटे गुन्हे मागे घेईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ्यांची पोस्ट. तर आजपासून राज्यभर महाराष्ट्र काँग्रेसचं बेमुदत आंदोलन. सपकाळ्यांची माहिती. दिल्लीत आजपासून पुढील आदेश येईपर्यंत 17 मेट्रो स्थानकं बंद राहणार. दिल्ली मेट्रोनं निर्णय का घेतला याचं कारण मात्र अस्पष्ट. ठाणे महापालिकेत सभापती निवडीच्या हालचालींना वेग. प्रभाग समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाकडून कोकण आयुक्तांना पत्र. ऑगस्ट महिन्यात 9 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवडणूक होण्याची दाट शक्यता. 6 महिन्यांपासून स्थायी आणि इतर समित्यांची स्थापना प्रलंबित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.